सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनीताताई भोजने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे येऊन येणार कोण? सुनीताताई येणार कोण? सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर भोजने यांच्या सौभाग्यवती सुनीता भोजने यांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवावी असा आग्रह नागरिकांनी धरलाय। आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजेपासून भाजी विक्रेते तसेच दुकानदारांनी त्यांच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती। सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असलेले सागर भोजने नेहमीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी असतात। जनसेवक म्हणून ते परिचित आहेत, युवकांचे प्रेरणास्थानही आहेत। समाजकार्यात त्यांच्या सौभाग्यवती सुनीता सागर भोजने या देखील सहभागी होत असतात। राजराजेश्वरी चौक तसेच पंचक भागात भोजने दाम्पत्य विशेष लोकप्रिय। प्रभाग क्रमांक 18 मध्ये सुनीता सागर भोजने यांनी उमेदवारी करण्यासाठी शनी मंदिर, राजराजेश्वरी चौकातील भाजीपाला विक्रेते तसेच व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शविलाय। भोजने कुटुंबीय यांचा धार्मिक कार्यात मोठा सहभाग असतो। तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सागर भोजने हे नेहमीच कार्यरत असल्याने मोठा मित्रपरिवार आहे। त्यांच्या प्रचार कार्यालयावर आज परिसरातील व्यापारी व भाजीपाला फळ विक्रेत्यांनी एकच गर्दी केली होती। सुनीताताई भोजने आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देऊन उमेदवारीचा आग्रह धरला। दत्त जयंती, कृष्ण जयंती, गणेश जयंती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या मार्फत होत असते। कोरोना काळात रुग्णांना घरोघरी मोफत काढा वाटप करण्यात आला होता। तसेच रुग्णालयात बेड उपलब्ध नसताना रुग्णांना बेड उपलब्ध करून उपचार करून मदत केली। दरम्यान सुनीता भोजने यांनी उमेदवारी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते सुनील बोराडे, शिवसेनेचे शिवा ताकाटे, शिवा गाडी उपस्थित होते। मी रेखा रावळे बोलते आहे। मी भाजी विकण्याचं काम करते। आपण सगळे इथे जमलो आहोत, भाजी मार्केटचेच आपण सगळे सदस्य आहोत आणि त्यासाठी सुनीताताई भोजने यांना आपण उमेदवारी करण्यासाठी भाग पाडलेला आहे। का की ते आपल्याला वेळोवेळी मदत करतात, वेळोवेळी आपल्या अहोरात्री आपली सेवा देतात। आपल्याला ते कुठलंही काम असलं तर आपण त्यांच्याकडे जाऊ इच्छितो, कारण की तेच आपल्याला मदत करणार असतात। आणि भोजने नाना पण आपल्यासाठी कधी पण भाग केलेला आहे की तुम्ही उमेदवारी करा, तुम्ही निवडून आले तर आमचं चांगलं होईल आणि आम्ही तुम्हाला प्रचंड मताने विजयी करू ही मी आश्वासन देते। आणि मी सर्वांच्या वतीने त्यांचं आतापासूनच त्यांना गुलाल भेटला आहे अशी दक्षता देते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।